हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघा एबीपी माझा आताची सगळ्यात मोठी बातमी आहे. मोदी सरकारकडून जातनिहाय जनगणनेचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाचे अनेक सामाजिक राजकीय कंगोरे संभवतात. ब्रिटिश काळानंतर 1932 नंतर स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आता पहिल्यांदा यामुळे जातनिहाय जनगणना होईल. 2021 ची जनगणना झाली नव्हती. कोरोना काळामुळे ती आता होऊ शकेल आणि ती जातनिहाय जनगणना असेल हे विशेष. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आणखी महत्त्वाचा आहे. आपल्याला कल्पना आहे यापूर्वी बिहार राज्यांतर्गत एक जातनिहाय सर्वेक्षण करून घेतलं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहेत. हर्षवर्धन सपकाळजी, आपली पहिली प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल. केंद्र सरकारने हा निर्णय जर घेतला असेल तर त्याचं स्वागतच आहे. मात्र हा निर्णय फक्त प्रचार आणि प्रसाराच्या पातळीवर न राहता त्याचं ताबडतोबीनं त्याची अंमलबजावणी करावी ही एक अपेक्षा राहील. आणि या सोबतीलाच 50% आरक्षणाची जी कमाल मर्यादा आहे ती देखील वाढवण्याचा निर्णय त्यांनी पाठोपाठ घ्यावा. कारण हा मुद्दा एकमेकांशी संबंधित आहे. जातीनिहाय जनगणने पुरता नसून यासोबतच पुढे आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात येईल हे त्यांनी निर्णय जाहीर करावा. आणि हा स्वागतार्ह निर्णय जसा आहे तसाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही सरसंघचालक ओबीसी समाजाचा करावा ही देखील भावना त्यांचं अभिनंदन करत असताना या ठिकाणी मी व्यक्त करतो. सकपाळजी, यापूर्वी नेहमी काँग्रेसने हा मुद्दा अजेंडाही बनवला होता लोकसभा निवडणुकीच्या वेळी. आता भाजप ही मागणी पूर्ण करते आहे. त्यावेळी भाजपनं असा आरोप केला होता की जातनिहाय जनगणना म्हणजे जाती जातीत भेद निर्माण करायचा काँग्रेस प्रयत्न करते. आता हा निर्णय घेतला जातो, याचं विश्लेषण कसं कराल आपण? ही मागणी जी होती ती अत्यंत रास्त होती. सध्या भारतभरात जे काही चाललं आहे जो एक असंतोष आहे आणि सर्व स्तरातून जे आरक्षणाची मागणी होत आहे त्यावर एकमेव जो एक्सरे करण्याचं काम हे जातनिहाय जनगणनेच्याच माध्यमातून होऊ शकत होतं. आणि जातनिहाय जनगणना जर झाली नसती तर एक सामाजिक तेढ मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली असती. त्यामुळे या निर्णयाची निदांत आवश्यकता होती. म्हणून राहुल गांधींपासून तर सर्वांनीच हा मुद्दा लावून घेतला. राहुल गांधींचा तर हा आग्रही मुद्दाही होता. वेगवेगळ्या काँग्रेस शासित प्रदेशामध्ये या निर्णयाला अंमलबजावणी करणं राज्याच्या स्टेट लिस्टमध्ये तो तेलंगणाचा असेल, कर्नाटकाचा असेल यावर हे नुकतेच असे निर्णय घेतले गेले होते. त्यामुळे याची देशाला आवश्यकता होती आणि सर्वांचा समावेश हा व्यवस्थेत असला पाहिजे ही त्यामागची भूमिका आणि भावना आहे. मात्र आता मोदींनी घेतलेला निर्णय हा संघाला कसा वाटतो हा एक वेगळा आशय आहे. त्यांनी त्यांच्या दबावात न येता या निर्णयाची अंमलबजावणी काँग्रेसची जशी मागणी होती तशी करावी ही आमची अपेक्षा राहील. धन्यवाद हर्षवर्धन सपकाळजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपल्यासोबत होते प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ. त्यांनी या मागणीचं स्वागत, या योजनेचं, या उपक्रमाचं स्वागत करत असतानाच आता संघाचे सरसंघचालक सुद्धा ओबीसी समाजातून व्हावेत अशी मागणी केली आहे.